मंडळी, आता आपण खानदेशी लिंबाचं लोणचं कसं तयार करतात हे समजून घेऊ पाटील वहिनींकडनं. मी अशोक पाटील यांच्या घरी आलो आहे जळगावला. वहिनी, आधी लोणचं दाखवा म्हणजे लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. चमच्याने ते वर काढा आणि मग आम्हाला समजून सांगा की काढा काढा काढा. हा, बघितलं का मंडळी? हा, मी शोभा अशोक पाटील जळगावून बोलते. हे लोणचं मी घरीच तयार केलंय. बर, लिंबू घ्यायचे साधारण 1 किलो. आपण हा 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 1 किलो लिंबू घेतल्यानंतर गरम पाणी टाकायचे. बर, रोज ते पाणी बदलायचं. हा ते पाणी बदलून झालं की चौथ्या दिवशी आपण फोडी करायच्या. हा हा त्याच्यात 5-6 लिंबू पिळून टाकायचे हा 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 आणि नंतर कुकर मध्ये शिट्या घ्यायच्या. बर, 3 शिट्या घ्यायच्या. हा गार झालं की गमलेत ओतून घ्यायचं. त्याच्यात साखर घालायची, हा जिरं पावडर टाकायचं, मीठ टाकायचं, चटणी टाकायची. हा लोणचं तयार आपल्याला. बर. खायला या आणि आवडेल तर तसं सांगाई. बरं, पाणी दररोज बदलायचं का? हो, रोज बदलायचं. उकडून घेतल्यानंतर? हो, हो, रोज बर, गरम बर, पाणी बर, टाकायचं बर. त्याच्यात 3 दिवस पर्यंत. ऑर्डर देऊ ना ह्या लोणच्याची. इकडनं तिकडे पाठवायला ना नाशिकला. एकदम मस्त मस्त मस्त, अगदी तोंडाला पाणी सुटलंय. वा 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 वा. काय म्हणतो? लिंबाचं लोणचं खायला पाचक असतं. म्हणजे त्यांनी काय फायदा होतो? आपलं पचन वगैरे सर्व शरीरातलं म्हणजे चांगलं पचनक्रिया चांगली होती. म्हणून तुम्ही लोणचं खाता? हा, म्हणून लोणचं खातो. चांगली गोष्ट आहे जळगावकर. हा अशोक पाटील माझा मित्र 1971 पासनचा. काय बोलके? हे लोणचं आणि यांचं अगत्य बघून हा. सगळे मित्र धावत धावत येतील. हे घरात चाललंय. कधी पण गृहिणींकडे गेल्यानंतर गृहिणीचं खूप कौतुक करावं. आणि ते झाल्यामुळे आम्हाला बघा एवढं लोणचं मिळालेलं आहे खानदेशामधून. खूप छान वाटलं. आलं टाक. नाही नाही, बस झालं, अरे बस झालं. माझ्या हसऱ्या चेहऱ्यावरनं कळेलच किती हा, हा, सुंदर आहे आणि हा, किती मजा येते. थँक्यू. एकदम पॅकिंग बिकिंग एकदम फर्स्ट क्लास.